मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। नमस्कार, मी शुभदा। आज जाणून घेऊयात नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री असा प्रवास सत्यात उतरवणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा जीवन प्रवास। देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 90व्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून यांचे नेतृत्व उदयास आले। त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून बर्लिन येथील DSE येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले। ते 17 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले। त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले। 5 वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या 27व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर होण्याचा मान मिळवला। त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहता आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले। त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला। नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा निवडून येण्याचा करिश्मा केला। मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2009 साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला। 2004 सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले राजकीय वजन वाढवले। देवेंद्र फडणवीस हे ABVPचे सक्रिय सदस्य होते आणि त्यांनी युवकांना समाजाच्या पुनर्बांधणीकडे वळवले। देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या कारकिर्दीची सुरुवात RSS शाखेतून केली। 1992 ते 1997 आणि 1997 ते 2001 या काळात त्यांनी नागपूर महानगरपालिकेचे कॉर्पोरेटर म्हणून काम केले। त्यांनी 1999 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते 2014, 2014 ते 2019 आणि 2019 पासून आतापर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले। 2014 ते 2019 दरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि 2019 ते 2022 दरम्यान महाराष्ट्र राज्य विधानसभामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून कार्य केले। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा। 2019च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर राजकीय गोंधळाच्या थोड्या काळानंतर फडणवीस 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून परत आले आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या महायुतीच्या अभूतपूर्व विजयानंतर त्यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। देवेंद्र फडणवीस यांचे लग्न बँकर, गायिका आणि सामाजिक कार्यकर्ता अमृता फडणवीस यांच्याशी झाले। या जोडप्याला दिविजा नावाची एक मुलगी आहे। अमृता फडणवीस यांनी विविध सामाजिक कार्यात योगदान दिले आहे। माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली, यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही असे आणीबाणीच्या काळात वयाच्या 6व्या वर्षी देवेंद्रने आईला बजावून सांगितले। शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले। जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला। सोशल मीडियामध्ये गाजत असलेली दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा शेवटी प्रत्यक्षात अवतरली। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसाठी। तोपर्यंत ऑन द टॉक्स चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।